त्यांना कळायला पाहिजे नक्की काय विषय आहे ते. मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं, भाई जर पळाला याच्या पुढे तर मथुरमध्येच पळणार, नाहीतर पळणार नाही. तर मी बोललो मग आता काय करू, मी थांबू का काय करू. जगदीशनी सांगितलं मला, भाई तुम्ही पैरा करा, आपला नंदी बरा होण्यासारखा नाहीच आहे का, तुम्ही तुमचा पैरा करून टाका. तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी सांगितलं नाना मग पळायचा नाही दुसऱ्या नंदीमध्ये, माझ्यात नाही पळायचा. तर त्या लोकांनी नंतर काय केलं, 2 दिवसांनी आम्हाला फोन करायला लागले का मथुरमध्ये पळायचा का. जर मी त्या साखरवाडीवाल्यांना कॉल केला माझ्या त्या घरच्या, तो माझा घरचा नंदी आहे बावऱ्या. मी आपल्या अनिकेत झाला, सूरज झाला, सूरजला कॉल केला. वापस ते पुण्याचे जे मालक आहेत त्यांचे, ते माझे एकदम घरचे रिलेशन त्यांचे आमचे. तो घरचाच एक साथ पळाला आमचा तिथे जोड. मग त्यांना शब्द दिला मी, चला आपण मथुर आणि ते पळू, दोघे बावऱ्या पळू. तर ते पळाल्यानंतर मग पुढे विषय